नमस्कार यूट्यूब फॅमिली, तुमचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर। तर मी विशाल माने आपलं स्वागत करतो पुन्हा एकदा माझ्या यूट्यूब चॅनलवर। तर लाईव्हचा पहिला ब्लॉग आहे आणि पहिला ब्लॉग मी डेडिकेट करतो आपल्या श्री गणेशा बाप्पांना। आणि आज आहे संकष्टी, तर त्याच्यामुळे मी चालू टिटवाळ्याला आणि आजचा ब्लॉग आपला दुकानात चालू आहे पुढचा। बाप्पाचे दर्शन घेऊन हा आयुष्यातला पहिला ब्लॉग आहे। ह्याच्यामध्ये या लाईनमध्ये मी फर्स्ट टाईम आलो आहे आणि आपल्याला ग्रोथ करायचं आहे। खूप सारे मी अजून काही गोष्टी फिरलो आहे, खूप साऱ्या गोष्टी बघितल्यात, ते आपण सर्व दाखवायचं आहे आणि मी तुम्हाला सर्वांना मी दाखवणार आहे नक्कीच। तर हे माझं घर आहे, तिथे मी राहतो हे माझं घर आणि इथे मी राहतो। येणारे पुढचे जे मी काय करेल, खूप जागी मी जाणार आहे, खूप साऱ्या गोष्टी बघणार आहे, ते नक्कीच तुम्हाला दाखवेल मी। तिकडे मम्मी आहे, देवपूजा करते। नक्कीच आता गाडीवरून ब्लॉग स्टार्ट करेल। आपली गाडी काढली आहे आणि आता आपण ब्लॉगसाठी निघतोय टिटवाळ्याला। तर मला खरंच मी सांगतो, मला काहीच एवढं समजत नाही कसं बोलायचं, काय बोलायचं, तर प्लीज सपोर्ट करा। काही चुकेल तर माफ करा। आता मी जिथे राहतो ते उल्हासनगर, इथून टिटवाळा ऑलमोस्ट एक 17 ते 18 किलोमीटर आहे आणि मी आपली जो ब्लॉग आहे तो चालू केला आहे। तर मी माझा परिचय देतो। मी 7-8 वर्षापासून एक कंपनीमध्ये जॉबला होतो, ज्या कंपनीचं नाव होतं युरेका फोर्ब्स। बट काही कारणास्तव ती कंपनी मला सोडावी लागली, कारण माझ्यामध्ये खूप म्हणजे मी फिरतो, तर फिरण्यासाठी होतं कसं की मी सुट्ट्या घ्यायचो, तर त्या मला भेटायच्या, बट त्यामध्ये खूप विरोध असायचा। मग तसं करून मग मला माझं फॅशन होतं की व्लॉगिंग करायचं आहे किंवा जे काय आपण फिरतोय ते इतरांना पण दाखवायचं आहे, इतरांना पण बघायचं। देवदर्शन जे जाऊ शकत नाही ते बघू, त्या ठिकाणी पोचू शकत नाही, तर आपण त्या ठिकाणी पोचून या सर्व गोष्टी आपल्याला स्टार्ट करायच्या होत्या। म्हणून मी माझं यूट्यूब चॅनल ओपन केलं आहे आणि ह्या चॅनलच्या माध्यमातून मी तुम्हाला परस्पर सगळं काही दाखवण्याचा प्रयत्न करेल। जास्त करून मी फोकस करेल देवस्थानला, कारण श्रद्धा आहे, देव आहे। काही जणांची खूप इच्छा असते की ती बघायचं आहे, ते करायचं आहे, पण ते होत नाही। त्याच्यामुळे काही जण राहून जातात, तर काही जणांना सेम आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून मी ते सर्वांना दाखवेल। तुमचा सपोर्ट हवा आहे। एक मराठी मुलगा ह्या क्षेत्रात पडतोय, बघा मराठी माणूस सर्व काही करू शकतो, फक्त त्याला सपोर्टची गरज असते। आपलं ते घर असो, आपला समाज असो, आपले नातेवाईक असो, तर तुमचा सपोर्ट असेल ना काय, तर मी खूप काय अचीव करेल। आणि आत्ताचा ब्लॉग चालू केला आहे मी। सो आता मी इथून चाललो आहे पहिले ऑफिसमध्ये, तिकडे माझं थोडं काम आहे। जॉब सोडल्याच्या नंतर राहिलेल्या काही काही गोष्टी असतात ते मला करावे लागतात त्याच्यासाठी, कारण तिकडे बॉसनी बोलवलं आहे मला। तर ब्लॉग चालू आहे, चला भेटूया ऑफिसच्या नंतर। Living life, every day, late at night, not okay. All I want, and I pray, all I need are some better days. Fuck me, I'm looking in the mirror, so foggy, but I've never seen clearer. I don't really think anyone can save me, and honestly I'm not really sure I want saving. I like to be my own worst enemy. There's no risk if you don't try at anything, so I'ma just keep buying everything. See you in the next life, have to be a better me. I don't think that my head's on straight, gotta flip it and grip it and go and get an x-ray. What's wrong with me? I just feel weight pushing on my chest and it squeezes till I suffocate. Better change my mindset, meditate. It's pretty cool that I'm alive and have better days. I could walk, see, hear, I should celebrate. Think I could change my mind, maybe elevate. Living life, every day, late at night.
तर हा होता शेवट व्लॉगचा. चला भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. हा तुमचा भाऊ तुमच्यासाठी नवीन काय ना काय आणत राहील.